निसर्गाच्या पंचमहाभूतांनी केलेले उपचार म्हणजे नॅचरोपॅथी. शरीराच्या पंचमहाभूतांवर बाहेरच्या पंचमहाभूतांनी केलेले उपचार म्हणजे नॅचरोपॅथी. निसर्गोपचार, निसर्गाकडून केलेले उपचार म्हणजे 5 एलिमेंट्स आत आहेत, 5 एलिमेंट्स बाहेर आहेत. त्या बाहेरच्या 5 एलिमेंट्सने केलेले उपचार नॅचरोपॅथी. तर अशा तऱ्हेने निसर्गोपचार जो आहे तो काही आजचा आहे का? तो आजचा नाही आहे. हा वेदकाळापासून चालत आलेली ही प्रक्रिया आहे निसर्गोपचाराची. ऋषीमुनी काय करायचे? ऋषीमुनी आहाराच्या बाबतीत संयम बाळगायचे, उपवास करायचे, व्रत करायचे. त्या व्रताच्या निमित्ताने उपवास व्हायचा. तर अशा तऱ्हेचे किंवा जंगलात राहायचे, त्यामुळे त्याला कंदमुळांची माहिती होती, वनस्पतींची माहिती होती. आता मी हे पाहिलेलं आहे की एखादा कंद जर खाल्ला तर महिनाभर भूक लागत नाही, असं ते साधू लोकांनी शोधून काढलेलं आहे. आता बाहेर काही वेळा विकायला येतात ते रामकंद किंवा काही कंद म्हणतात त्याला. परंतु अशा वनस्पती आहेत की ज्या वनस्पतींचा उपयोग केला की त्या व्यक्तीला, त्या योग्याला, त्या साधकाला, त्या ऋषीला जेवण पण करण्याची गरज लागत नाही. आणि पुढे पुढे तो इतका वरच्या स्टेजला जातो की तो फक्त पाण्यावर पण जगू शकतो. इतकंच नव्हे तर इतक्या वरच्या स्टेजला जातो की फक्त हवेवर जगू शकतो, पाण्याची पण गरज नाही. आता हा फार अंतिम टोकाचा भाग झाला, आपण तो सोडून देऊ. आपण फक्त नॅचरोपॅथीच्या दृष्टिकोनातून बघू. पण योगी जो आहे, हे योगी हे मी बघितलेलं आहे, म्हणजे हे सत्य आहे की फक्त हवेवर राहू शकतात, प्राणावयावर राहू शकतात. याचं कारण काय? आपल्या प्रत्येक महाभूतात दुसरं महाभूत समाविष्ट आहे. म्हणजे पाण्यामध्ये बाकीचे 4 महाभूत आहेत. पृथ्वी आहे, त्यात जल आहे, वायू आहे, बुडबुडी निघतात ना, बुडबुडी निघतात म्हणजे आकाश आहे. म्हणजे पाण्यामध्ये देखील बाकीचे 4 महाभूत आहेत. पृथ्वीमध्ये पृथ्वी तत्व आहे, पण त्यात सुद्धा बाकीचे 4 महाभूत आहेत. मग जर तुम्ही फक्त हवेवर राहण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या बाबतीत हवेमध्ये आर्द्रता आहे म्हणजे पाणी आहे, कण आहेत म्हणजे पृथ्वी तत्व आहे. त्यामुळे या प्रत्येक तत्वामध्ये बाकीची तत्व देखील समाविष्ट आहेत. हे फार सूक्ष्म विचार आहे, परंतु तो आहे. म्हणून एका तत्वावर देखील जिवंत राहू शकतो का माणूस? राहू शकतो काही काळापर्यंत. पाण्यावर राहू शकतो काही काळापर्यंत. हवेवर काही आपल्याला राहता येणार नाही. हवेवर फक्त ऋषीमुनी राहू शकतील, सामान्य माणूस राहू शकणार नाही. तर ही पूर्वीपासून चालत आलेली पद्धत आहे असं मी म्हणतो. त्यामुळे उपनिषदामध्ये म्हणा किंवा निरनिराळ्या ग्रंथांमध्ये म्हणा नॅचरोपॅथीचा उपयोग केलेला आहे किंवा आहे. आता आयुर्वेद जे आहे, आयुर्वेद कशामधून आला? अथर्ववेदामधून आला. आता अथर्ववेदामधला जो आपला आरोग्याचा भाग आहे किंवा आपण ज्याला उपचार पद्धती म्हणतो, ती आयुर्वेद उपचार पद्धती जी आहे त्याचा बेस, त्याचा पाया हा काय आहे? नॅचरोपॅथी आहे. आयुर्वेदाचा पाया निसर्गोपचारच आहे. म्हणजे इतक्या पूर्वीपासूनची पद्धती ही आपल्याकडे चालत आलेली आहे. नॅचरोपॅथीला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. ती नावं जी अशी आहेत, एक म्हणजे नेचर क्युअर. नेचर क्युअर हे एक नाव आहे. नॅचरोपॅथी नाव बघितलं नंतर प्राकृतिक चिकित्सा हे हिंदी नाव आहे. प्राकृतिक चिकित्सा हे हिंदी नाव या नॅचरोपॅथीला दिले. नंतर प्रकृतोपचार. प्रकृतोपचार म्हणजे प्रकृतीतर्फे केलेला उपचार. प्रकृती म्हणजे निसर्ग. प्रकृतोपचार असं पण नाव आहे. कुदरती इलाज. कुदरती इलाज. कुदरत निसर्ग. तर कुदरती इलाज असं पण या नॅचरोपॅथीला म्हटलेलं आहे. तर अशा तऱ्हेचे नैसर्गिक चिकित्सा, नैसर्गिक चिकित्सा हे पण नाव आहे. अशी जवळच्या 5-6 नावांनी ही उपचार पद्धती ओळखली जाते. नॅचरोपॅथी ओळखली जाते, निसर्गोपचार
ओळखला जातो. मग कुदरती इलाज म्हटलं काय, नेचर क्युअर म्हटलं काय, नॅचरोपॅथी म्हटलं काय, एकच आहे. आता नॅचरोपॅथी जी आहे तर ही खरं म्हणजे ही आपली जीवन जगण्याची शैली आहे. जीवन जगण्याची शैली म्हणतो मी. म्हणजे आपण नॅचरोपॅथी फक्त शिकायची नाही, निसर्गोपचार फक्त शिकायचा नाही, तर निसर्गोपचाराप्रमाणे आपली जीवन पद्धती चालली पाहिजे. म्हणजे ही जीवनशैली आहे, आपण ती अडॅप्ट केली, आपण स्वीकारली, आपण तंदुरुस्त राहू आणि इतरांना तंदुरुस्त करू. म्हणून ही एक जीवनशैली आहे, आपली जीवनाची पद्धत आहे, राहण्याची पद्धत आहे, जगण्याची पद्धत आहे. या पद्धतीने आपण जर जगलो, राहिलो, वाढलो, आपल्याला आजार येणार नाही. आणि म्हणून ती फक्त शिकण्याची पद्धत नाही, अंगीकारण्याची पद्धत आहे आणि दुसऱ्याला पण ती देण्याची पद्धत आहे. अर्थात ही पद्धती ॲलोपॅथीपेक्षा वेगळी आहे, त्याच्यात बरोबर होमिओपॅथीपेक्षा वेगळी आहे, युनानीपेक्षा वेगळी आहे. तर ही स्वतंत्र पद्धती आहे. आता नॅचरोपॅथीने काय होतं, नॅचरोपॅथी जर स्वीकारली, आपण ते जीवन स्वीकारलं, तर आपलं जीवन आनंदमय होतं, आपण आनंदी राहतो, आपल्याला दीर्घायुष्य मिळतं, आपण दीर्घायुषी होतो. याचं कारण असं आहे की आपला आहार जर व्यवस्थित नसेल, आपलं खाणंपिणं जर व्यवस्थित नसेल, वारंवार आजार होत असतील, तर माणसाचं आयुष्य कमी होतं. पण तेच जर आपण शरीर शुद्ध ठेवली, आहारावर नियंत्रण ठेवलं, आहार नियंत्रित ठेवला, त्याबरोबर नॅचरोपॅथी अंगीकारली, तर दीर्घ आयुष्य माणसाला मिळू शकतं. हे नॅचरोपॅथीचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मग सांगितले 5 तत्वांचा उपयोग आपण करणार आहोत चिकित्सासाठी. मग त्याला आपण जलचिकित्सा म्हणतो, वायुचिकित्सा म्हणतो, अग्निचिकित्सा म्हणतो, मड थेरपी म्हणतो. अशा तऱ्हेच्या आपण हे 5 एलिमेंट्स यांना चिकित्साच म्हणतो आपण, चिकित्सा. पाथी ही प्रत्येक एलिमेंटने आपण उपचार करू शकतो. त्यामुळे आहाराविषयी मी तुम्हाला बोललो आहे. अर्थात ही पद्धत कशामुळे आली, नॅचरोपॅथी कशामुळे आली, नॅचरोपॅथीचा उगम कशामुळे झाला. एक तर माणसाच्या बुद्धीने झाला आहे, बरोबर, पण दुसरं त्यांनी प्राण्यांकडे बघितलं आणि मग हा उपचार सुरू केला. प्राणी बरे व्हायला लागले निसर्गातच. काय आहे, प्राणी जे आता वाघ असेल, सिंह असेल, मांजर असेल, निराळे प्राणी असतील, कुत्रा असेल, हे आजारी पडतात का, आणि आजारी पडलं तर काय करतात. आता तुम्ही बघितलं, वाघ जर शिकार करत असेल, वाघ शिकार करतो, खाऊन घेतो, म्हणजे काय त्याच्या मिळाले, शेळी मिळाली, काय मिळालं ते मिळालं, तो खातो. दुसऱ्या दिवशी लगेच शिकारीला निघत नाही, 2-3 दिवस आराम करतो. 2-3 दिवस आराम का करतो, पचनक्रिया सुरू असते. एकदा ते सगळं पचलं, भूक लागली की परत शिकारीला निघणार. म्हणजे त्याची पचनक्रिया पूर्ण, त्याला असं वाटलं की आता आपल्याला भूक लागते आहे, तर तो बाहेर शिकारीला पडेल. म्हणजे प्राणी जे आहेत ते आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील आराम करतात. उपवास काय आहे, पोटाला आरामच आहे ना, उपवास हा पोटाला आरामच आहे. नंतर काय होतं, काही प्राणी जे आहेत, आता मांजरीचं उदाहरण दिलेलं होतं त्यांनी, ती जर आजारी पडली तर काय करते, गवत खाते आणि ते काढून टाकते, उलटी करते. उलटी केली तर काय होतं, पोटात सगळं निघून जातं बाहेर, पोट स्वच्छ होतं, परत ताजीतवानी. म्हणजे निसर्गताच तिला ही गुण निसर्गताच मिळालेली आहेत की आपलं शरीर स्वच्छ कसं करायचं. आणि तुम्हाला माहिती, ती चाटत असते जिभेने. मांजर बघितलं ना तुम्ही, ती आपल्या शरीराला चाटत असते, पाय चाटते, मान चाटते किंवा हे चाटते. म्हणजे ती शरीर स्वच्छ करते, तिची शरीर स्वच्छ करण्याची नैसर्गिक क्रिया तिच्या जवळ आहे. माणूस हे बघतो. नंतर एका इंग्रजी चिकित्सकाने बघितलं की हरणाच्या पायाला जखम झालेली आहे, आणि तो हरणाकडे बघत गेला. तर ते हरण काय केलं,
नदीच्या जवळ पाण्यात तिथे उभं राहिलं. पाण्यात पहिल्या दिवशी उभं राहिलं, दुसऱ्या दिवशी उभं राहिलं, नंतर त्याची जखम बरी झाली. मग त्या चिकित्सकाला असं वाटलं, अरे या हरणाची जखम जी आहे ती पाण्याने बरी झाली. म्हणजे अशा तऱ्हेने प्राण्यांच्या जीवनशैलीकडे बघून माणसाला असं वाटलं की अरे हे नैसर्गिक गोष्टींचा उपयोग आपण केला पाहिजे, आणि म्हणून नॅचरोपॅथीचा उपयोग झाला प्राण्या पक्ष्यांकडे बघून. मग अशी टॉक्सिनचा विषय झालेलाच होता. इंजेक्शन्स आणि औषधं जी आहेत ती आपण शरीरात जास्त घेतली तर ती शरीरात साठून राहतात, टॉक्सिन साठून राहतात आणि आपण आजारी पडतो. आता हे मी सांगितलेलं आहे, पंचमहाभूतांचा उपचार हा पंचमहाभूतांनीच करायचा आहे. दुसरं एक गोष्ट अशी आहे की आपण नॅचरोपॅथीमध्ये ऋतुमानामध्ये ज्या पालेभाज्या असतील, ऋतुमानामध्ये जी फळं असतील त्या फळांचा, त्या पालेभाज्यांचा किंवा त्या भाज्यांचा उपयोग करावा. जो ऋतू असेल त्या ऋतूत जी फळं बाहेर असतील ती आपण खावी, म्हणजे आरोग्याला लाभदायक आहे असं आयुर्वेद पण सांगतं आणि नॅचरोपॅथी पण सांगतं. मग विरुद्ध आहार जर घेतला तर आपण आजारी पडू ना. त्यामुळे आपल्या शरीराला उपकारक जर आहार असेल तर आपण आजारी पडणार नाही. उपकारक म्हणजे निसर्गाने जे दिलेलं आहे त्या हंगामामध्ये. आता आंब्याच्या काळामध्ये आंबेच खाणार आपण, त्यावेळेला दुसरं येत नाही, पण ते उपयुक्त आहे निश्चितपणे. तर म्हणून त्या निसर्गाच्या दृष्टिकोनातून त्या ऋतूमध्ये जी फळं पालेभाज्या असतील त्या ऋतूमध्ये ती खाल्ली पाहिजे, म्हणजे आपल्याला ती उपयुक्त ठरतील, शरीराला बाधक ठरणार नाहीत आणि आपण आजारी पडणार नाहीत. नंतर फलाहार हा एक विशेष आहे. आता काही वेळा आजारी समजा पडलेच तर आहार कमी करा, जेवण कमी करा असं सांगितलं जातं. आता जेवण कमी करा म्हणजे आता काही ना तर भूक आवरत नाही, ते म्हणतात की काहीतरी खायला पाहिजे, मग फळं खायची, फलाहार ज्याला म्हणतात. आपण ते उपवासाच्या बघणारच आहोत. पण एक तत्त्व आहे की फलाहाराने देखील आपण आपली ऊर्जा वाढवू शकतो आणि फलाहाराने देखील आपलं पचनक्रिया सुधारू शकतो. आता निसर्गोपचाराने शरीरांतर्गत काय परिणाम होतात. आता खरं म्हणजे मी सांगितलेले परत हे रिपिटेशन आहे, परंतु आयुर्वेदामध्ये एक तत्व आहे, जायन्ते विविधा रोग प्रायसो मल संचयात. मल संचयाने विविध प्रकारचे रोग होतात असं आयुर्वेद म्हणतं. जायन्ते विविधा रोग प्रायसो मल संचयात. मलाचा संचय झाला, विषद्रव्यांचा संचय झाला की आजार येतो, हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. मग ही जे सांगितलेलं आहे ते कशासाठी सांगितलं आहे, मला द्रव्य बाहेर काढण्यासाठीच सांगितलेलं आहे. आता मग सांगितलं त्याप्रमाणे. बाकीच्या आता याच्यात एक विधान असं केलेलं आहे की निसर्गाविरुद्ध वागणं पनिशमेंट आहे, निसर्गाविरुद्ध वागणं की शिक्षा आहे. निसर्गाच्या विरुद्ध, नेचरच्या विरुद्ध वागणं की शिक्षा मिळणारच. काय मिळणार, आजार येणार. म्हणून निसर्गाविरुद्ध वागणाऱ्याला शिक्षा मिळते, ती आजार रूपाने मिळते, असं एक विधान आहे. ते विधान तुम्हाला सांगितलं. आणि पुढे असं की महात्मा गांधींनी देखील नॅचरोपॅथीचा प्रसार केला, स्वतः अंगीकार केला, स्वतःवर प्रयोग केले, आपल्या पत्नीवर प्रयोग केले, कस्तुरबावर त्यांनी बरेच प्रयोग केले नॅचरोपॅथीचे. ताप आला असेल तर बहुतेक चादर लपेट जी आहे ती त्यांनी केली. असे अनेक प्रयोग महात्मा गांधींनी केले आणि त्यांच्याच प्रेरणेतून उरळी कांचनला जे आरोग्य केंद्र स्थापन झालं आहे ते महात्मा गांधींच्या प्रेरणेतून स्थापन झालेलं आहे आणि फार उत्तम केंद्र आहे उरळी कांचनचं. कधी योग आला तर भेट नक्की देऊ शकू. तर मला असं वाटतं आता आपल्याला आजच्या पिरियडपुरतं मी थांबतो.
तुम्हाला काही शंका असतील तर सांगा. पुढच्या वेळेपासून एक एक तत्वाला आपण सुरुवात करणार आहोत. आकाश तत्व म्हणा, जल तत्व म्हणा, पृथ्वी तत्व म्हणा, एक एक तत्व आपण पुढच्या वेळापासून अभ्यासाला सुरुवात करू. मला असं वाटतं आजच्या व्याख्यानामध्ये तुम्हाला नॅचरोपॅथीच्या सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर झाल्या असतील असं वाटतं. आपली प्रतिक्रिया काय आहे मला माहीत नाही. मला प्रतिक्रिया द्या.